झोपल्या म्हणजे ते खेळत झोपल्या, तो काय नाही. आणि तर अशा प्रकारे आता आम्हाला ना सकाळी चहा पिऊन निघालेलो घरातून. आता खूप भूक लागली. नाश्ता करायला आम्ही एक हॉटेल बघितलं आहे. तर गाईज या मग नाश्ता करायला. आम्ही जरा ते लोक गेले फ्रेश व्हायला. आम्ही जरा फोटो वगैरे शूट केला, जरा फोटो काढले. त्याच्यानंतर आम्ही प्रत्येकाने वेगवेगळा नाश्ता मागवला. पण त्या नाश्त्यामध्ये जी इडली मागवलेली, ही इडली हा मेंदू वडा, जरा पण नाश्त्याला चव नव्हती गाईज, पण भूक होती म्हणून तेवढं कसं खाल्लं. आणि सगळ्यांची तोंड बघण्यासारखी होती, कोणालाच नाश्ता आवडला नव्हता. मग पुन्हा कसं तरी भूक लागली, त्या पोटी खाल्लं आणि चाललो परत एकदा. आपण प्रवास सुरू झाला आपला गावचा. तर आता डायरेक्ट जेवायला थांबणार आहोत. तर आता आम्हाला सांगितलं डायरेक्ट 2लाच जेवायला उतरायचं आहे. मग आम्ही आता सगळे झोपणार आहोत. तर सगळे गाडीत झोपलेले आहेत. 2 वाजले गेले तर मी यांना उठवते. हॉटेल आलेलं आहे, मी या लोकांना उठवलं आहे आणि आता आम्ही हॉटेलमध्ये चाललो आहे. हॉटेलमध्ये जरा जातो आहे, जरा फोटो वगैरे काढले. जेवणाची ऑर्डर दिली आहे. जेवण येईपर्यंत आम्ही थोडंसं फोटोशूट केलं आणि 5 मिनटावरच माझं घर आहे. आम्ही जेवलं की आम्ही लगेच घरी निघणार आहोत जेवून. तर जेवण आलेलं आहे. तर गाईज या जेवायला. जेवून आम्ही निघतो आहे. तर मग भेटू आता आपण डायरेक्ट माझ्या घरी. थोडंफार तरी माहिती पाहिजे ना आपण बरोबर चाललोय की नाही चाललोय. रोज गाडी वाली तुम्ही रोज तुम्ही गाडी नाही येत का? आपण मग ते सकाळी लवकर यायचं, दुपारपर्यंत फ्री व्हायला. तर मग आम्ही गावी घरी पोचलो. यांना उलट्या करून थकल्या होत्या, त्या झोपल्यात आणि आम्हाला करायची ती मजा. आम्ही खातोय मस्तपैकी कैऱ्या, या खायला. तर गाईज एवढ्या कैऱ्या आंबट होत्या, तरी पण माझा लेक बघा कसा कैऱ्या खातोय. त्याच्या पप्पाला बसवलंय, मस्त लोणचं मीठ सगळं घेऊन आलंय, मसाला, आणि मस्त कापून खातात. पण तिथे ना गाईज एक झालं आहे, तिथे ना आमची मांजर आहे घरातली. तिने ना तोंडातून छोटंसं जनावर पकडून आणलेलं आणि त्याच्याबरोबर ती खेळते कशी ते बघा. आणि ते जिवंत होतं, छोटासा साप होता, तो जिवंत होता. त्याच्यानंतर आम्ही असं बघत होतो, बघता मी ना त्याला असं बघितलं, तो ना साप, मला असं वाटलं ते मेलं आहे, पण तो जिवंत होता. त्याला त्याच्या जवळ आम्ही गेलो ना, पण ती मांजर आहे ना, तिला काय सोडायच्या मागेच नव्हती. ती बघा कशी तिच्यावर खेळती आहे. तिला पूर्ण त्या जनावरनी स्वतःला ना असं गोळा करून घेतलेला. त्याच्यानंतर तिने काहीतरी ते सुटलं वाटतं तोंडातून. तिच्या तोंडातून सुटल्यानंतर ते जनावर ना असं बघा ती कशी खेळते तिच्याबरोबर. मी खरंच गावी गेल्यानंतर एक तरी असं बघतेच, मला दिसतं बघायला. आणि यावेळेस आमच्या मांजरीनीच स्टार्टिंग केली होती, ती घेऊन आलेली तोंडातून. त्याच्यानंतर किती वेळ तरी ती खेळत होती. मला ते बघून खूप कसं होतं तर मलाच माहिती आहे. पण गाईस काय तुम्हाला सांगू, हे माझ्या दारातलं आहे आणि दारातलं होतं. त्याच्यानंतर ना तिथे आमच्या बाहेर काम चालू होतं, त्याच्या सळ्या ना सगळ्या आमच्या इथे ठेवल्या होत्या आतमध्ये. तर त्या सळ्यांमध्ये ना ते जनावर गेलं, कुठे गेलं ते गायब झालं, कारण की ते खूप छोटं होतं, ते काय दिसत नव्हतं. मी ते बघितलं, त्या सळ्या हलवत होतो आम्ही, पण ते आम्हाला काय दिसलं नाही. तर माझ्या सासू बोलल्या चला तिथून निघा आता, इथे या, इकडे या. ते बघितलं, हातामध्ये काट्या वगैरे घेऊन आम्ही शोधतो, पण आम्हाला कधी भेटला नाही. कुठे गेलं, गायब झालं काय माहिती. मग आम्ही तिथून गाईस निघाल्यानंतर आम्ही घरात आलो. तर बघू शकता तुम्ही हे